तर आज होता आपल्या कॉलेजला ट्रेडिशनल डे आणि ट्रेडिशनल डेच्या दिवशी आपल्यावर असं काही होईल याचा मी कधी विचारही नव्हता केला. तर काय म्हणता मग पोट्टी हो सर्वांना मनापासून जय श्रीराम. कशा चांगल्या आहे की नाही. तर आज होता आपल्या कॉलेजला ट्रेडिशनल डे आणि ट्रेननं कॉलेजला तर आपण रोजच जातो. आज डायरेक्ट आपण आपली गाडी म्हणजेच की स्कॉर्पिओ घेऊन जाऊ. जशी आपली तयारी झाली सगळ्यात पहिले तर रवी डाऊनला बोलवलं आणि मग अभिपलांनी बोलावून घेतलं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले गेलो पेट्रोल पंपावर आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं. सॉरी पेट्रोल नाही डिझेल टाकलं. जसं डिझेल टाकलं आम्ही गेलो पहिले तर आमच्या पैजामाचा मॅप घ्यायला. काय करता बाबा पैजामा गिजामा सुटला तर अजून पोरीच्या पुढे कचरा व्हायचा आहे म्हणून पैजामा फिटिंग करून घेतला आणि निघालो डायरेक्ट अमरावती जाण्यासाठी. जाता आता दर्यापूरले पजाले पहिले गाडीत बसून घेतलं आणि थोड्याच वेळानं येऊन पोहोचलो आम्ही अमरावती. आणि जसं रूमवर आलो पोट्टीचे तर अलगच ताल चालू होते. कोणी म्हणे तेल लावू दे तर कोणी म्हणे पावडर लावू दे आणि कोणी म्हणे पैजामा घालू दे तर कोणी म्हणे कुर्ता घालू दे. पुरा डेंजर विषय होता आपल्या पोट्टीचा. आता ते कसं झालं येले चांगला कुर्ता घालायचं टेन्शन आणि मला फॉलोअर्स वाढवायचं टेन्शन. म्हणून म्हणतो मी जास्त टेन्शन काही देऊ नका. गपागप तुमच्या भावाला लवकर फॉलो करून टाका. पोट्टी हो मी काय म्हणतो आरामात एक वेळेस शांततेत तुमच्या भावाला सांगून द्यावर हा कुर्ता तुमच्या भावावर कसा दिसू राहिला. तर एक वेळा प्रेमाची कमेंट करून टाकजा. कारण की जास्त कुर्ता काही आपण घालत नसतो एखाद्या वेळेस घालतो. काऊन की जर रोज कुर्ता घातला तर 100-200 पोरी आपल्या मागे लागून जातील. जाऊ द्या मजाकची गोष्ट सोडा. जसे मग आम्ही सगळे पोट्टे तयार झालो सगळे गाडीमध्ये बसले आणि पोट्टे म्हणत आपल्याला एंट्रीचा व्हिडिओ काढा लागते. दिला बा मग आपल्या अभिपलांपाशी फोन आणि काढायला लावला त्याला एक एंट्रीचा व्हिडिओ. त्याला म्हटलं काय एंट्री मारता पहिलेच लेट झालो आपण. अर्धा ट्रेडिशनल डे तसाच झाला. लवकर चला नाही तर पूर्ण होऊन जाईल. जसं मग कॉलेजला पोहोचलो पहिले तर आपली गाडी लावून टाकली पार्किंग मध्ये आणि पाहून घ्या रे आमचं कॉलेज किती खतरनाक सजवलेलं होतं. आणि मी इथं व्हिडिओ काढतच होतो त्यावेळेस आपल्या पुऱ्या क्लासच्या पोरीनं आपल्याला घेरलं आणि त्याची काय इच्छा होती हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो. तेव्हा तुमच्या भावाला पटापट तुम्ही अजूनही फॉलो नशीन केलं तर फॉलो करून टाका.